हाय, चला आज आपण क्रोशेपासून सनफ्लॉवर कसं बनवायचं हे बघूयात. बनवायला अगदी सोपं आहे आणि प्रत्येकाची पद्धत जी आहे ती थोडी वेगळी असू शकते. माझी पद्धत काय आहे ही तुम्हाला दाखवते. मी आधी एक मॅजिक रिंग घेतली होती, त्याच्यामध्ये जे आहे ते 12 डबल क्रोशे घेतले होते आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडमध्ये जे आहे ते प्रत्येक स्टिचमध्ये जे आहे ते 2 डबल क्रोशे घेतले होते आणि आता माझ्याकडे जे आहे ते 24 डबल क्रोशे झालेले आहेत. आता याच्या पुढे जे आहे ते आपण तिसरा राऊंड बनवणार आहे आणि त्यासाठी आता आपण येलो कलरचा जो आहे तो यूज केलेला आहे पाकळ्यांसाठी. तर मी आता इथे पहिल्यांदा जे आहे ते यान अटॅच करून घेतलेली आणि त्याच्यावरती जे आहे ते 2 चेन बनवलेले आहेत आणि आता नेक्स्ट स्टिचमध्ये जे आहे ते आता आपल्याला ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे. म्हणजे हुकवरती जे आहे ते आपल्याला जे आहे ते 2 वेळा यान पुल आउट करून घ्यायची आहे आणि हे अशा पद्धतीने जे आहे ते आता आपल्याला आधी 3, 2, 1 अशा पद्धतीने जे आहे ते ट्रिपल क्रोशिया करून घ्यायचं आहे. आत्ता आपण ट्रिपल क्रोशिया जिथे केलं ना त्याच्याचवरती आता आपल्याला पुन्हा एकदा 2 चेन तयार करायच्या आहेत आणि इथे आपल्याला जे आहे ते पिकॉट स्टिच बनवायचं आहे. तर यासाठी आपण 2 चेनचा जो आहे तो पिकॉट स्टिच बनवणार आहोत. पिकॉट स्टिच बनवण्यासाठी ज्या आपण 2 चेन बनवल्या होत्या त्याच्याच एका चेनमध्ये जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा जे आहे ते यान पुल आउट करून घ्यायची आणि स्लिप स्टिच जे आहे ते करायचं आहे. आता आपल्याला पुन्हा त्या सेम स्टिचमध्ये जे आहे ते ट्रिपल क्रोशा करायचा आहे. ट्रिपल क्रोशा केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याच ट्रिपल क्रोशावरती 2 चेन बनवायच्यात आणि आता हे बनवलेले 2 चेन जे आहेत नेक्स्ट स्टिचमध्ये जे आहे ते आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने जे आहे ते मी मस्तपैकी एक पाकळी जी आहे ते बनवलेली आहे. चला पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की आता आपण जिथे स्लिप स्टिच केला तिथे पुन्हा एकदा आपल्याला 2 चेन घ्यायच्यात. परत एकदा पुन्हा आपल्याला ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये हा जो आहे तो आपल्याला ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे आणि त्याच ट्रिपल क्रोशावरती आपल्याला पुन्हा एकदा 2 चेन बनवायच्यात आणि एक पिकॉट स्टिच जो आहे तो तयार करायचा आहे. व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे करू शकता किंवा पिकॉट स्टिचचे खूप सारे यूट्यूबवरती ट्युटोरियल पण आहेत, ते पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुन्हा एकदा आपल्याला ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे सेम स्टिचमध्ये. हे बघा सेम स्टिचमध्ये मी पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशा बनवते आणि याच ट्रिपल क्रोशावरती पुन्हा एकदा आपल्याला 2 चेन बनवायच्यात. आणि नेक्स्ट स्टिचमध्ये ह्या 2 चेन ज्या आहेत त्या आपल्याला स्लिप स्टिचने जे आहेत ते जॉईन करून घ्यायच्यात. अशा पद्धतीने जे आहेत ते आपल्या छान अशा पाकळ्या तयार होतात. आपण जे आहे ते सेकंड राऊंडमध्ये 24 डबल क्रोशे बनवले होते आणि पहिल्या राऊंडमध्ये जे आहे ते आपण 12 डबल क्रोशे बनवले होते आणि आपल्या पाकळ्या पण ज्या आहेत त्या 12च तयार होतात. म्हणजे बघा आपल्याला प्रत्येक पाकळीसाठी ना 2 स्टिच जे आहेत ते यूज करावे लागत आहेत. पहिल्यांदा आपण जे आहे ते स्लिप स्टिच करतो आहे त्याच्यावरती जे आहे ते आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि नेक्स्ट स्टिचमध्ये जे आहे ते आपण ट्रिपल क्रोशा तयार करतो आहे आणि त्या ट्रिपल क्रोशावरती 2 चेन घेऊन आपण त्याच्यावरती पिकॉट स्टिच जे आहे ते करतो आहे. पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशा करतो आहे सेम स्टिचमध्ये, त्याच्यावरती पुन्हा एकदा आपण 2 चेन बनवतो आहे आणि त्या ज्या 2 चेन बनवलेल्या आहेत त्या नेक्स्ट स्टिचमध्ये जे आहे ते आपण अटॅच करतो आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती जे आहे ते 2 चेन बनवून पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशा करून नेक्स्ट स्टिचमध्ये जे आहे ते आपण ते अटॅच करतो आहे. अशा प्रकारे जे आहे ते आपण 2 स्टिच जे आहे ते यूज करतो आहे. म्हणजेच जे आहे ते आपल्या 12 पाकळ्या ज्या आहेत त्या तयार होत आहेत. आणि बघा शेवटी जे आहे ते ना जिथून आपण सुरुवात केली होती म्हणजे स्लिप स्टिच आणि 2 चेन बनवल्या होत्या त्या स्टिचमध्ये जे आहे ते आपल्याला पुन्हा एकदा जे आहे ते 2 चेन बनवून स्लिप स्टिच मारायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या पाकळ्या तयार होतात. त्यानंतर जो काही धागा शिल्लक राहिलेला आहे तो सुईच्या मदतीने ना असा हाईड करून घ्यायचा, जेणेकरून छान असं फिनिशिंग येतं. ह्या सनफ्लॉवरच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने पण तयार करू शकता. मी फक्त 2 स्टिच जे आहे ते यूज करून ह्या पाकळ्या बनवलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझ्या पाकळ्या खूप जास्त जवळ आणि छोट्या वाटतात. पण तुम्हाला जर मोठ्या पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही प्रत्येक स्टिचमध्ये जे आहे तेच एक एक ट्रिपल क्रोशा यूज करून पण पाकळ्या अशा बनवू शकता, जेणेकरून तुमचं सनफ्लॉवर जे आहे ते मोठं वाटेल. पण याच्याने होतं असं की पाकळ्या तुमच्या ज्या आहेत त्या कमी दिसतील.
छोटंसं सनफ्लावर जे आहे ते तयार आहे. हे फक्त 2.5 इंचाचं जे आहे ते सनफ्लावर आहे. दिसायला पण खूप छान दिसते आणि अगदी नाजूक वाटते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि तुम्हाला अजून वेगळं काही बघायचं असेल तर ते मला कमेंट करून सांगा. चलो बाय.